चाकण एमआयडीसीतील समस्या आणि होणाऱ्या चुका या उद्योजकांनी माझ्या समोर मांडाव्यात असं आव्हान उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलं आणि आज त्या चुका आणि समस्या हे लघु उद्योजक उद्योग मंत्र्यांच्या समोर मांडणार आहेत। त्यामुळं या समस्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम या चाकण एमआयडीसी मध्ये पाहणी करत आहे आणि त्या समस्या उद्योग मंत्र्यांच्या समोर आणि जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी एबीपी माझाकडून केला जातोय। वाहतूक कोंडी, खड्ड्यां त्यातून होणारे अपघात ही समस्या काय आहे हे सर्वांच्या डोळ्यात देखत गेल्या आठवड्याभरात आलेलीच आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन नेमक्या काय काय समस्या आहेत आणि त्याच समस्यांवरती आज कशा प्रकारे चर्चा होऊ शकते, उद्योग मंत्री उदय सामंत यावरती काय बोलणार आहेत आणि तत्पूर्वी ते इथला पाहणी दौरा करणार आहेत, तर ते कुठं कुठं पाहणी दौरा करू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न एबीपी माझा या रिपोर्ट मधून करते। चाकण एमआयडीसीतल्या बजाज कंपनी समोर मी आता उभा आहे आणि बजाज कंपनी समोरची ही दृश्य ही सर्वांना लाजवणारी आहेत। इथं परदेशातले क्लायंट येतात आणि ज्यावेळेला ते प्रश्न विचारतात की हीच का जगातली सर्वात नामांकित समजली जाणारी ऑटो हब इंडस्ट्री, आणि मग इथल्या उद्योजकांची मान शर्मेनं खाली होते। हाच प्रश्न आज मांडणार आहात तुम्ही उद्योग मंत्र्यांसमोर? हो, हा एक गंभीर प्रश्न आहे ज्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे सगळ्याच खात्यांचं, आणि त्यामुळे हा आम्ही जेव्हा मुद्दा मांडला कोंडीचा रस्ता म्हणजे कचरा, म्हणजे त्याबरोबर आम्ही कचऱ्याच्या कोंडीचाही प्रश्न तितक्याच गंभीरतेने मांडलेला आहे। कुठं कुठं असा कचरा साचलेला आहे की फक्त बजाज कंपनी समोरच आहे? सॉरी, माफ करा, तर मला असं वाटतं की तुम्ही प्रश्न असा विचार की कुठे कुठे साठलेला नाही। इतकी भयावह परिस्थिती आहे, तुम्ही बघाल तिकडे कचरा आहे, बघाल तिकडे, मी अतिशयोक्ती करत नाही, तुम्हाला निदान प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला कचरा दिसेल चाकणमध्ये, चाकण परिसरामध्ये, आणि दुर्दैवाने त्याकडे कोणाचंही लक्ष नाही अशी परिस्थिती। आणि ह्या याच्यामध्ये बरेच इश्यूज असतात। कचरा म्हणजे फक्त दिसणारा कचरा असं नसतं त्याचं स्वरूप, त्यामध्ये प्लास्टिक असतं, त्यामध्ये ओला कचरा असतो, त्यामध्ये बायो जो म्हणतो आपण वेस्ट असतो, मेडिकलचं ई वेस्ट असतं, बऱ्याच म्हणजे फार गंभीर समस्या आहे। त्याचमुळे दुर्दैवाने, आय एम सॉरी, पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा शब्द ऐकायला मिळतो कचऱ्याचा देश, कारण जनतेपासून सरकारपर्यंत कुणीच ह्या बाबतीमध्ये गंभीरपणे या गोष्टीकडे पाहत नाही। त्यामुळं बऱ्याचदा परदेशी क्लायंट समोर शर्मेनं मान खाली जाते असं तुम्ही वारंवार म्हणता। भयंकर, म्हणजे खरं सांगू काय तुम्हाला, फार लाज वाटते। आणि एकदा तर असं घडलं, ते फक्त एक 20-30 सेकंदात सांगतो। अमेरिकन उद्योजकाला ऑर्किडमध्ये त्यांची कॉन्फरन्स होती, 1,500 उद्योजकांसाठीची, 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय। TLC मध्ये आले होते, टीचिंग अँड लर्निंग कम्युनिटीत। 3 कंपन्या त्यांनी व्हिजिट केल्या इम्प्रूव्हमेंटसाठी, सूचना देण्यासाठी इकडे। तेव्हा पहिल्यांदा जेव्हा ते भाषणाला दुसऱ्या दिवशी उभे राहिले तेव्हा म्हटले की डोंट यू फील अशेम्ड व्हेन यू सी द गार्बेज ऑन द रोड साईड। ही संवेदनशीलता ह्या लोकांची आहे, ती संवेदनशीलता आपल्या सगळ्यामध्ये, प्रत्येक नागरिकांमध्ये येणं गरजेचं आहे, पण ते करण्याचं काम मात्र पुन्हा सरकार, प्रशासन ह्या लोकांनाच करावं लागेल। आणि हे काम याला कोणकोणते विभाग जबाबदार आहेत सर? नाव घ्या विभागांची नाव। मी तुम्हाला सांगू काय, हा आता आपण जे काय पाहतो आहोत हे आता इकडे पलीकडे तर बजाज प्लांट 2 आहे इथेच, त्यामुळे मी समजतो की हा जो आहे हा MIDC एरिया आहे। समोरचा तर 100% ARAIचा आहे, हा MIDCचा आहे, हा PMRDAचा आहे, कारण इकडे हे सारा सिटी आहे, त्याच्यावर इथली ग्रामपंचायत आहे। तर हे विभाग सगळे ह्या ठिकाणी जबाबदार आहेत। ह्याच्या पलीकडे NHAIचा जो रस्ता आहे, MSIDCकडे त्यांनी जो दिलेला आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा रस्ता पडतो, कचरा पडतो, त्यासाठी तेही जबाबदार आहेत। बरोबर, तर हे सगळे विभाग जबाबदार आहेत आणि याच विभागांबद्दलची तक्रार किंवा त्यांच्या चुका जे उद्योग मंत्र्यांनी म्हटलं होतं की माझ्या समोर मांडा, आज उद्योजक या कचऱ्याची चूक जी आहे ती सुद्धा उद्योग मंत्र्यांसमोर मांडणार आहेत। आणखी काय मुद्दे आहेत ते पण जाणून घ्यायचे, चला पुढे जाऊया। कचऱ्यानंतर पुढची समस्या आहे ती विजेची। ही सगळ्यात मोठी समस्या आहे, कारण वीज नसेल तर थेट उत्पादन घटतं आणि महसूल जो आहे तो सरकारला सुद्धा कमी वाटण्याची शक्यता आहे। सर, काय प्रश्न आहे हा? इंटरप्शन्स प्रचंड आहेत, म्हणजे आमची कंपनी खराबवाडीमध्ये वाघजाई नगरला आहे, जे प्रिसाइजली आंबेठाणच्या हद्दीत आहे, पण वाघजाई नगर म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी।
तर जानेवारीमध्ये 9 वेळेस, फेब्रुवारीमध्ये 6 वेळेस, मार्च 8, नंतर 11, 19, 15, 20 आणि ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत 6 वेळेस इंटरप्शन झाले आहेत. त्याच्यामुळे होतं असं. आणि एकूण जर का ब्रेकडाऊन आवर जर का म्हणाल तर ते बरेच तास आहेत. माझा मुद्दा असा आहे की आमचे एक कस्टमर आहेत, त्यांचं नाव लायटेन्स इंडिया, कॅनेडियन MNC आहे. त्यांच्याकडे तर रोज 5 ते 6 वेळेस पॉवर जाते आणि हे सुद्धा महिंद्रा अँड महिंद्रा फेज 4च्या हद्दीमध्ये असणारी ही कंपनी आहे, कॅनेडियन MNC आहे. त्यांनी जुलैमध्ये एक बाईट दिला होता गेल्या वर्षी आणि तेव्हा MSCDCL कडून सांगण्यात आलं की ह्या फीडरवरून, म्हणजे हा जो साणीचा फीडर आहे ह्याच्यावरून तुम्हाला 3 महिन्यांमध्ये, त्यांचे चीफ इंजिनियर जरग साहेब येऊन गेले, पण त्याच्यानंतर सुद्धा 3 महिन्यांमध्ये प्रश्न सुटेल आणि तुम्हाला अनइंटरप्टेड पॉवर मिळेल म्हणून सांगण्यात आलं. दुर्दैवाने तसं काय घडलं आणि आज ऑगस्टमध्ये सुद्धा त्यांच्याकडे रोज 5 ते 6 वेळेस पॉवर जाते, अशी भयानक परिस्थिती आहे. त्यांचे प्लांट हेड सुहास चिंचोडे सर माझ्याशी आत्ताच बोलले, त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे, मी तुम्हाला शेअर करतो. किती असे फिडर आहेत, कुठं कुठं आहेत आणि सगळीकडे अशीच परिस्थिती आहे? खरं तर मला असं दिसतंय की मोर ऑर लेस परिस्थिती गंभीर आहे. कारण सर्वत्र आम्ही जेव्हा फिडर आहेत आकडा सर 23 फीडर आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, पत्रकार परिषदेमध्ये जे उद्योजक आले होते सगळ्यांचीच ही एक चिंताजनक बाब म्हणून, गंभीर परिस्थिती म्हणून ह्याबद्दल प्रत्येकाने प्रतिक्रिया दिली. याच्यामुळे काय होतं, म्हणजे उत्पादन घटतं, महसुलावरती परिणाम? प्रचंड परिणाम होतो. आम्ही त्याविषयी सांगितलं होतं, काहींचं 10% आमच्यासारख्या कंपन्या ज्या पॉवर इंटेन्सिव्ह आहेत त्या ठिकाणी आमचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 20% आमची एफिशियन्सी लॉस होतो. एफिशियन्सी लॉस एक बाजू झाली, पण पॉवर कॉस्ट जी काय वाढते, कारण का त्यानंतर परत मेटल जे आहे ते गरम करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते आणि हे कस्टमर आम्हाला देत नाही. त्यामुळे आमच्या प्रॉफिटेबिलिटीवर प्रचंड परिणाम होतो. त्यामुळे उद्योग चालवणं हे खरोखरच फार कठीण झालेलं आहे. बरोबर आहे. तर वीज या ठिकाणी जर गेली आणि वारंवार जर गेली तर उत्पादनात 20% घट होतं आणि परिणाम जो आहे तो सरकारच्या तिजोरीवर पडतो. कारण उत्पादन इथलं घटलं की महसूल जो आहे तो त्यामध्ये सुद्धा घट होते. त्याच्यामुळं हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. चाकण MIDC मधील सर्वात नामांकित असणाऱ्या मर्सिडीज बेन्झ या कंपनीसमोर आत्ता आपण आलेलो आहोत आणि इथं बघू शकतो की इल्लीगल पार्किंग आपल्याला सर्वत्र दिसत आहेत आणि याच इल्लीगल पार्किंगमुळं इथं वारंवार वाहतूक कोंडी होत असते. यासोबतच विविध प्रश्न आहेत ते जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत धनंजय शेटबाळे उद्योजक आहेत. सर, याच्यामुळं काय होतं आणि आणखी काय काय समस्या? फार मोठी समस्या होते. ड्राईव्हवे कमी होतो, त्यामुळे गाड्यांना जायला आमच्यासारख्या किंवा 2 व्हीलर्सवाल्यांना भयंकर त्रास होतो आणि त्याच्यामुळे गंभीर आणि खरं तर फेटल ॲक्सिडेंट झाला म्हणून ते झालेले आहेत. आणि आमचं हेच म्हणणं आहे की टर्मिनलमध्ये, ट्रक टर्मिनलमध्ये हे सगळं शिफ्ट करा. वारंवार आम्ही सांगतो, तुम्ही बघाल तिकडे सर्वत्र MIDC मध्ये असे मल्टी ॲक्सेल तुम्हाला थांबलेले दिसतील, कारण त्यांना पार्किंगसाठी जागा नाही तसं आम्हाला दिसतं. एका वाक्यात सांगा की आणखी कुठल्या समस्या? ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक पाण्याची गंभीर समस्या आहे. आम्हाला जितकं पाणी लागतं त्याच्या साधारणतः मी तुम्हाला सांगतो सरासरी फक्त 50% आम्हाला पाणी मिळतं, बाकी सगळं टँकरने घ्यावं लागतं. पुन्हा आमची इनपुट कॉस्ट वाढते. त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा समस्या आहेत. त्या ह्याच्यामधली अजून एक जर का समस्या जर का म्हणाल तर एकूणच ह्या सगळ्याच विभागांमध्ये समन्वय करून आणि हे सगळे प्रश्न सोडवावेत आणि आम्हा उद्योजकांना केवळ आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आणि आपल्याला बलवान करण्यासाठी, आपली 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी करण्यासाठी मदत करावी, असं माझं सर्व विभागांना आणि सरकारला आव्हान आहे. बरोबर. चाकण MIDC मध्ये ABP माझानी हा सगळा आज पाहणी दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान नेमक्या या उद्योजकांना काय समस्या आहेत, तिथल्या कामगारांना काय समस्या आहेत त्या उद्योगमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता उद्योगमंत्री स्वतःच इथला पाहणी दौरा करणार आहेत आणि त्यानंतर बैठक घेणार आहेत. प्रश्न हा आहे की केवळ बैठक घेऊन, केवळ पाहणी दौरा करून होणार नाही, तर या सगळ्यांवरती एक ठोस पावलं उचलणे गरजेचे आहेत, ठोस अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला ही चाकण MIDC कोंडीमुक्त होऊ शकते. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण MIDC, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.